हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 7वीचा गणित विषयाचा पेपर सोडवणार आहोत. प्रथम घटक चाचणीचा पेपर. चला तर मग तयार आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी काही ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जरी व्हिडिओ लांबला असेल, व्हिडिओची लांबी वाढली असेल, तरी कंटाळा न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण तुम्हाला 8वी 9वी 10वीलाही प्रश्नांची उत्तरं सोडवताना हे उदाहरणं उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग प्रश्न पहिला अ बघूया. रिकाम्या जागा भरा. 4 गुणांसाठी आहे. जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड टिंबटिंब असतात. उत्तर: जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. एकरूप या शब्दाला अधोरेखित करायचं आहे, अंडरलाईन करायची आहे. पुढचं: ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे टिंबटिंब असतात. उत्तर: ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात. एकरूपला अधोरेखित करायचं आहे. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे टिंबटिंब कोन असतात. उत्तर: रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आणि इथे पूरकला काय करायचं आहे? अधोरेखित करायचं आहे. पुढचं आहे -6 गुणिले -7 म्हणजेच -6 × -7 = 42 म्हणजे 42 आलं. 7 सकम 42 आणि वजा यांचा गुणाकार प्लस होतो, म्हणजे मायनस यांचा गुणाकार हा काय होतो? प्लस होतो. म्हणून प्लसचं चिन्ह आपण लिहित नाही, फक्त 42 लिहायचे. पुढचं आहे रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते. उत्तर: रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180ला काय करायचे? अधोरेखित करायचे. ब प्रश्न: जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. अ गट दिलेला आहे. -4 गुणिले 7, 7 चोक 28, परंतु वजा गुणिले अधिकचं चिन्ह आहे 7चं, म्हणून तिथे वजा चिन्ह होईल. वजा गुणिले अधिक वजा. पुढचं आहे -4 गुणिले -7 -4 × -7 = 28. उत्तर लिहायचे ब गटातलं. आणि वजा काय होतं? अधिक होत असतं, म्हणजे मायनस × मायनस = प्लस साईन. प्लस साईन लिहित नसतो आपण. पुढचं आहे -4 गुणिले 0 -4 × 0 = 0. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0 येत असतं. पुढचं आहे -4 × 1. कोणत्याही संख्येला 1ने गुणलं तर तीच संख्या उत्तर येत असते. आणि इथे चिन्ह मात्र एक वजा आहे आणि दुसरं अधिक आहे. एकचं चिन्ह अधिक आहे, म्हणून इथे वजा चिन्ह पुढे लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचे. पुढचं आहे क. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. आता तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आकृतीचं आणि अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहायची. अंतर्भागात म्हणजे आतल्या भागात कोणते आहेत? R, N, X आणि C हे 4 बिंदू दिलेले आहेत, म्हणून अंतर्भागातील बिंदूंची नावे R, N, X, C. पुढचं बाह्य भागातील बिंदूंची नावे म्हणजे कोणाच्या बाहेर असणारी T, U, Q आणि V. ही काय आहे? V आणि Y ही बाह्य भागातील बिंदूंची नावं आहेत, म्हणजे बाहेरच्या भागातील. आणि कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे. कोणाच्या भुजावरील बिंदू, भुजा म्हणजे बाजू, तर A आहे, W आहे आणि G आणि B हे काय? भुजांवरील बिंदू. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5 सोडवायचे आहेत तुम्हाला. तर दिलेले तुम्हाला 38 भागिले 57. आता ही 5 गणितं तुम्हाला 10 गुणांसाठी आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 गुण आहेत. 38 भागिले 57. तर 38 भागिले 57 मी दोन्ही पद्धतीने लिहून दिलेलं आहे. तुम्ही दोन्ही पद्धतींचा अभ्यास करा. 38 भागिले 57 म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात लिहिलेलं आहे. त्यांचा गुणाकार पुढे दिलेला आहे. 19 गुणिले 2, 19 गुणिले 3 म्हणजे 19 दुणे 38, 19 त्रिक 57 अशी फोड करून घेतली. 19 सारखेच आहेत आणि म्हणून 19 आपण कट केले, म्हणजे भाग दिला त्यांचा. 19 उरला किती? 2/3 म्हणून उत्तर आलं आहे 2/3. आणि इथे लिहिताना दुसऱ्या ह्याच्यात 38 भागिले 57 म्हणजे 38/57 असं लिहिल्यानंतर डायरेक्ट 19चा भाग जातो, म्हणून
19 दुने 38, 19 त्रिक 57, 2/3 अशा पद्धतीने तुम्हाला पटापट भागाकार 8वी 9वी 10वीला करावे लागतात, म्हणून त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. पुढचं आहे गुणाकार करा. 9 गुणिले वजा 4, 9 चौक 36, हे 36 उत्तर आलेलं आहे. परंतु 9चं साईन काय आहे पुढे प्लस आहे आणि 4चं साईन मायनस आहे, म्हणजे अधिक गुणिले वजा यांची वजा हे उत्तर येत असतं साईनचं, म्हणून इथे वजा 36 मायनस 36 लिहिले आपण. पुढचं आहे -12 इंटू -7, म्हणजे वजा 12 गुणिले वजा 7. वजा वजा चिन्ह काय होणार अधिक होणार आणि 12 7 84, म्हणून उत्तर काय लिहिले इथे 84. लक्षात ठेवा फक्त गुणाकाराच्या बाबतीतच चिन्ह इथे बदलतात, बेरीज आणि वजाबाकीसाठी अलग नियम आहेत, वेगळे नियम आहेत. आता खालील परिमेय संख्यांचा भागाकार करा किंवा खालील संख्यांचा भागाकार करा असंही तुम्हाला सूचना दिली जाईल. 40/12 भागिले 10/4. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की पहिला जो आपला अपूर्णांक आहे 40/12 हा जसंच तसा लिहायचा आहे आणि भागिलेला गुणिले करताना मात्र अंशस्थानचा अंक छेदस्थानी, छेदस्थानचा अंक अंशस्थानी जाणार, म्हणून 4 वरती गेला आणि 10 काय झालं खाली झाला गुणिले करताना 4/10. आता भाग देऊया. 4 एकी 4, 4 त्रिक 12 आणि इथे 40 आणि 10 मधला फक्त 0 0 कट केला तरी चालेल. हे फक्त गुणाकारातच होतं, बेरीज किंवा वजाबाकीत नाही किंवा भागाकारात नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून उत्तर आले 4/3. पुढचं आहे मसावी आणि लसावी काढा. 15 आणि 60चा तुम्हाला मसावी पण काढायचं आहे आणि लसावी पण काढायचं आहे. तर 15 आणि 60 या दोन संख्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपण इकडे कोणत्या याच्याने भागायचे ते बघायचं. 2 ने 15ला भाग जातो का नाही, पण 60ला जातो, म्हणून 2 त्रिक 6 आणि 0शी 0 म्हणजे 30 उत्तर आलं. नंतर पुन्हा 15 जसंच तसं लिहिलं. 15ला 2ने भाग जात नाही, परंतु 30ला भाग जातो, म्हणून 2 की 2 आणि 2 5 10, 15 आलं. नंतर 3 ने भाग जातो, 3 5 15, 3 5 15, 5 एकी 5, 5 एकी 5. मग अवयव कोणते पडले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे अवयव आले. मग लसावी काढताना लसावी काढताना काय करायचे तुम्ही 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 सर्व अवयव लिहायचे आणि त्यांचा गुणाकार येतो 60. आणि मसावी काढताना फक्त जे सामायिक अवयव असतात दोन्ही यांच्यामध्ये 3 आणि 5 हे सामायिक अवयव आहेत, म्हणून 3 5 15, 15 मसावी आलेले. हेच तुम्ही अवयव पद्धतीने पण काढू शकतात. तोही तुम्हाला भागाकार करून दिला आहे, तेही अवयव पाडून दाखवलेले आहेत तुम्हाला. 15 बरोबर 3 गुणिले 5, 60 बरोबर 2 गुणिले 30, परत 2 गुणिले 2 गुणिले 15, 2 2 3 गुणिले 5. अशा पद्धतीने दोन्ही संख्यांमध्ये 3 व 5 हे सामायिक अवयव आले आहेत, म्हणून मसावी 3 5 15 आणि लसावीमध्ये सामायिक अवयव पण आणि इतर जे उरलेले अवयव असतात तेही घेत असतो आपण, म्हणून इथे 60 हा लसावी आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 46 आणि 51 यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. त्याच पद्धतीने आपण इथे पण करूया. 46 आणि 51 लिहिले. 2 ने 46ला भाग जातो 23 आणि 51ला जात नाही, पण 3 ने 51ला भाग जातो, म्हणून 3 17 51 भाग आला. आणि उरले किती 23 आणि 17. मसावी काढताना फक्त जे संख्या सामायिक आहेत, सामायिक भाग आहेत त्याच्यात, म्हणून 2 गुणिले 3 6 आलं उत्तर. आणि लसावी काढताना 2 गुणिले 3 आणि उरलेल्या खालच्या संख्याही लिहायच्या असतात 23 आणि 17, म्हणून 2 त्रिक 6 गुणिले 23 गुणिले 17, परत 6 जसाच तसा लिहिला. 23 आणि 17चा गुणाकार केला. 17 त्रिक 51, 1 लिहिला. हातच्याला 5 मनात ठेवायची 5 संख्या हातच्याची. 17 दुणे 34, 34 आणि 5 39, पुढे 39 लिहिली. 391 आला गुणाकार. आता 6 ने या 391ला गुणायचं आहे, बरोबर. 6 एकी 6, 6 9 54, 54शी 4 लिहिला. 5 हातच्याला गेला. 6 त्रिक 18, 18 आणि 5 23, म्हणून लसावी किती आला 2346, 2346. उत्तर लक्षात आलं. मग अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतींनी लसावी मसावी काढू शकता. पुढचं आहे
बाजू 5 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता इथे एक सरळ रेषा काढायची तुम्ही पट्टीने आणि तिथे तुम्ही माप घ्यायचे 5 सेंटीमीटरचं बिंदू, 1 पासून तर 5 सेंटीमीटरपर्यंत बिंदूचे निशाण दाखवायचे. आणि नंतर आता समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? 60 अंशाचा, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. म्हणून समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन 60-60 अंशाचे असतात. म्हणून आपण कंपासच्या साहाय्याने आणि कोन मापकाच्या साहाय्याने 60 अंश मोजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एका बिंदूवर ठेवून कर्व करायचं आहे वरती. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही ते कंपासचं टोक ठेवून कर्व करायचे आणि जिथे ते छेदणार तिथून त्या रेषा जोडायच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा समभुज त्रिकोण काढला जाईल. लक्षात आलं मग विद्यार्थी मित्रांनो आजचा गणिताचा पेपर कसा सोडवला ते? तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. आणि ही गणितं विसरायची नाही आहेत, कारण भविष्यातही तुम्हाला ह्या क्रिया पुन्हा पुन्हा कराव्या लागणार आहेत. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. त्यामुळे विसरायचं नाही हे. चला तर मग आता परीक्षेची तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.